आज आपण करणार आहोत धाबा स्टाईल मटर पनीरची भाजी, ते पण घरच्या घरी. मस्त चमचमीत आणि झणझणीत. यात एक सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरलेला आहे. तो इन्ग्रेडियंट काय आहे ते ते जाणून घेण्यासाठी तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत बघा. हे बघा, आपली भाजी किती मस्त झाली आहे, चमचमीत आणि झणझणीत. वाव! आणि काय मस्त तेलाचा तवंग आला आहे. हाय, आता मटर आणि पनीर उकडून घेतले, 5 मिनिटं उकडून घेतले. पनीरचे क्यूब्स कापून घेतले उकडल्यानंतर आणि तळून घेतलं छान गोल्डन ब्राऊन कलर येतपर्यंत. पनीर छान फ्राय करून घेतले. हे बघा, या प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहे गोल्डन ब्राऊन कलर येतपर्यंत. तर तळून झाल्यानंतर काढून घेतले एका प्लेटमध्ये. वाव, मस्त कलर आलेला आहे. आता टोमॅटो कापून घ्यायचे आहे बारीक बारीक, एकदम फाईन चॉप करून घ्यायचे आहे टोमॅटो. आता त्याच कढईमध्ये मोहरी घातली, जिरं घातलं, मोहरी तडतडल्यानंतर, जिरं फुलल्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घातली त्यात. हे पण छान फ्राय करून घ्यायचं आहे. अद्रक लसूण पेस्ट घातलं आणि टोमॅटो घातला बारीक चिरलेला. छान परतून घ्यायचा आहे टोमॅटो तेल सुटतपर्यंत. संयम ठेवा, चव आपोआप वाढेल. आणि आता तो खास इन्ग्रेडियंट म्हणजे सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे बारीक वाटलेली खसखस घातली. छान खसखस वाटून घेतली आणि ती घातली. त्यामुळे आपल्या रेसिपीची चव खूप वाढणार आहे, इन्हॅन्स होणार आहे. हे बघा, आपले मटर पण छान बॉईल झालेले आहे. ते घातले आता आणि तळलेले पनीर घातले. घातल्यानंतर परतून घेतलं आणि 2 मिनिटं झाकून ठेवलं. आता ड्राय मसाले घातले. लाल तिखट थोडं जास्त घालायचं आहे. हळद घातली, धणे जिरे पावडर घातलं, थोडा सावजी मसाला घातला, चवीपुरतं मीठ घातलं आणि मिक्स केलं. लक्षात ठेवा, जेवढं तुम्ही परताल तेवढं छान चव आणि रंग पण छान येणार आहे. हे बघा, छान उकळी आलेली आहे. 2-3 मिनिटं झाकून ठेवू. 2-3 मिनिटानंतर थोडं आमचूर पावडर घातलं, यामुळे पण टेस्ट छान येतो. थोडा गोडा मसाला घातला. कोथिंबीर घातली छान. आपली भाजी तयार आहे, रेडी टू सर्व. साधी रेसिपी आहे पण खूप टेस्टी लागणार आहे या पद्धतीने तुम्ही केली तर. थोडं साधं पण मनापासून. वाव! पोळी, चपाती, नान कशाही बरोबर तुम्ही खाऊ शकता. वरण भातासोबत पण खाऊ शकता. मस्त बढिया.
वाव, काय कलर दिसत आहे, मस्त. करून बघा या पद्धतीने. घरचं जेवण, खरी सुख शांती. मस्त, बढिया. तुम्ही पण करून बघा, ट्राय करून बघा ही रेसिपी आणि मला कॉमेंटमध्ये सांगा की या पद्धतीने केल्यानंतर कशी वाटते ती. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. बाय.